आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच फार महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट समोर येतेय। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचा वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सर्व कागदपत्रांची छाननी सुरू असताना ही धक्कादायक बाब समोर आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। 14,298 पुरुष या योजनेचा लाभ घेत होते असं निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा 1,500 रुपयाचं मानधन बंद करण्यात येत आहे। पूर्णतः अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का, हा सवाल आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जसजशी पडताळणी होतीये तसतसे नवनवे खुलासे तर होत आहेत, पण ऐकावं ते आता काही नवलच आहे। पुरुष या योजनेचा लाभ घेताना दिसतायत। निश्चितच लागवी आपण पाहतोय की ही योजना लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे अनेक प्रकार जे आहेत ते उघडकीस येताना पाहायला मिळाले। मात्र याच बाबतीमध्ये आता सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पुरुषांनी देखील आता महिलांच्या योजनेवरती डल्ला मारलेला आहे। जवळपास 14,298 जे पुरुष आहेत त्यांनी 10 महिन्यांचे 1,500 असे करून जवळपास सरकारच्या तिजोरीतून 21.44 कोटी रुपये जे आहेत ते यासाठी गेलेले आहेत सरकारचे। मात्र आता या सगळ्यानंतर अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मात्र या पुरुषांना घुसवलं कोणी आणि ही योजना या पुरुषांना लाभ देण्यासाठी कोणी या सगळ्या गोष्टींची पडताळणी केलेली आहे। खरं तर मात्र या सगळ्यांची कागदपत्रे जी आहेत मात्र पडताळणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये आपण पाहतोय की छाननी करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये ही सगळी बाब जी आहे ती उघडकीस आलेली आहे। त्यामुळे जवळपास आपण पाहतोय की 21.44 कोटी जे आहेत सरकारचे या पुरुषांना लाभ जो आहे तो झालेला आहे। पण मात्र सरकार आता हे सगळे पैसे जे आहेत ते परत घेतात का, किंवा मग यामध्ये कोणी नेमकंच या सगळ्याच पुरुषांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी घुसवलेला आहे याचा देखील आता पर्दाफाश होतो का, हे देखील प्रामुख्याने बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। पण जवळपास आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये वर्षाला सरकारच्या तिजोरीतून जवळपास 42 कोटी रुपये जे आहेत ते जात असतात आणि याचाच कुठेतरी फटका जो आहे तो इतर विकास कामांना देखील बसलेला आहे। आपण पाहतोय की मागच्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा जो आहे तो सरकारला झाला होता। एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळामध्ये मात्र ही योजना सुरू करण्यात आली होती। 2024च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती। मात्र जवळपास वर्ष होत आलेला आहे आणि या वर्षभरामध्ये जवळपास 10 महिन्यांचे जे 1,500 रुपये प्रत्येक दर महिन्याला जे मिळतात ते आता 14,298 पुरुषांनी जो आहे तो लाभ घेतलेला आहे। त्यामुळे अतिशय धक्कादायक ही बाब आहे। त्यामुळे यावरती मुद्दा लक्षात येतोय। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।